हे माना सन्मानाचा जगणं बघण्याकरता तो नाहीये हो. कौतुकाची थाप टाकणारा तो नसेल, आमच्या जीवनाला धन्यता मिळू शकत नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत सांगता यावं समाजाला, हे माझ्या बापाचं कार्य आहे. असं असं कर्तृत्व त्यानं केलं, असे असे संस्कार आम्हाला दिले, असं असं त्यानं आम्हाला घडवलं, अशा अशा मायेनं आम्हाला त्याला स्वीकारून असं इथपर्यंत आम्हाला घडवलेलं आहे. मंडळी, बाप आमच्या स्टेटसला बघायला मिळत नाही असं नाही, मिळतो. पण कधी? बाप गेल्यानंतर. जिवंत आहे ना, ठेवावं स्टेटसला फोटो बापाचा, लिहावं 4 शब्द, हे हे माझ्या बापाचं कार्य आहे, असं असं करतो तो त्यानं केलंय, असे 4 शब्द बापाकरिता लिहावं आणि ठेवावं स्टेटसला फोटो. कळू द्या समाजाला, कळू द्या गावाला, कळू द्या नातेसंबंधाला, बापाबद्दलची आस्था करतो. मी असं म्हणत होतो, असं समाजाला दाखवता यावं. फॉर्मॅलिटी नाही, फादर्स डे असला, मदर्स डे असला, फॉर्मॅलिटी म्हणू नका, पण आठवड्यातून ठेवावं स्टेटस. खरं सांगा, प्रामाणिकपणे सांगा, आमचा बाप आमच्या डीपीला आहे का, आमच्या स्टेटसला आहे का? आहे ना? नाही असं नाही, तो स्टेटसला बघायला मिळत नाही असं नाही, मिळतो ना. कधी? बाप गेल्यानंतर भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस गेल्यानंतर नाही का. म्हणून एकच आहे, कैलासवासी भानुदादाचं जीवन हे तशा अर्थानं आधारभूत जीवन आहे. एक आधारभूत अशा प्रकारचं कर्तृत्व तशा अर्थाने या संबंधाने या गावामध्ये केलंय. म्हणून एकच आहे, मग एवढ्यावर कैलासवासी ऐका, स्वतःच्या लेकरा बाळाकरिता जगले, आधारभूत अशा प्रकारे 2 परिवाराला सांभाळलं, एवढ्यावर त्यांचं कर्तृत्व खऱ्या अर्थानं संपलं का, थांबलं का, कर्तृत्व सिद्ध झालं का? महाराज म्हणतात नाही. एवढ्यावर त्याचं कर्तृत्व थांबलं नाही, पण खऱ्या अर्थानं परमार्थाला अनुकूल अशा प्रकारे जर जीवन जगील असेल तरच जीवनाची सार्थकता आहे, तरच कैलासवासी भानुदास दादाची सार्थकता आहे. केवळ लेकरापुरता जगणं हे त्याचं कर्तृत्व प्रापंचिक दृष्टीनं झालं, पण सोबत मात्र प्रपंच येणार नाहीये. सोबत येणार आहे तो तुमचा माझ्या जीवनातला परमार्थ, ते संस्कार, ती नीतिमूल्य, ते मात्र सोबत येणार आहे. कैलासवासी दादांनी तशा अर्थानं प्रतिवर्षी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरची यात्रा आहे बघा, काय योग जुळून आलाय बघा. आज निवृत्तीनाथ दादांच्या यात्रेकरता आपणही मंडळी जाणार आहात, उद्या जाणार आहात, काही मंडळी आज जाणार आहात, आम्हीही तशा अर्थानं जाणार आहोत. पण एक लक्षात घ्या, निवृत्तीनाथ दादांची सेवा केली, अन्नदानाच्या स्वरूपामध्ये तशा अर्थानं सेवा केलेली आहे. बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी अन्नदान देत आहे. गावामध्ये हरिनाम सप्ताह असेल, अखंड हरिनाम सप्ताह असेल, कुठलंही सामाजिक कार्य असेल, त्या कार्यामध्ये तशा अर्थानं समर्पित जीवन म्हणण्यापेक्षा आपलं योग त्या ठिकाणी द्यायचं, आपला सेवाधर्म त्या ठिकाणी जो वाट्याला आला तो द्यायचा. आणि एवढं अन्नदान तीर्थक्षेत्रामध्ये निवृत्तीनाथ दादांच्या चरणी जर खऱ्या अर्थानं सेवा केली असेल तर अशा व्यक्तिमत्वाला दुसरी जागा मिळू शकत नाहीये, ती निवृत्तीनाथ दादांच्या चरणाचीच मिळणार आहे, काय शंकाच घेऊ शकत नाही गड्या. म्हणून एकच आहे, निवृत्तीनाथ दादांची सेवा केली हा त्यांच्या जीवनाचा परमार्थ, म्हणजे प्रापंचिक भूमिका जगली, पण याच्याबरोबर या व्यक्तिमत्वानं परमार्थाला संयुक्तिक अशा प्रकारे त्यांचं जगणं होतं ना, याच आधारे महाराज म्हणतात त्या जीवनाची सार्थकता होते. तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन त्या अर्थानं आपण शोधूया. केवळ प्रपंचाकरिता जगणं नाही, याच प्रपंचाला धरून जीवनामध्ये परमार्थ करायचा असेल ना, महाराज म्हणतात तरच मनुष्य म्हणून जन्माला या. केवळ प्रपंचाकरिता जगणं म्हणजे कर्तृत्व नाही, त्याबरोबर परमार्थाकरता आपण योगदान दिलंय का? ऐका, देवाकरिता योगदान दिलंय का? आणि असं जर करायचं असेल, प्रपंचात राहून देवाची भक्ती करायची असेल मंडळी, त्याच व्यक्तिमत्वाचं खऱ्या अर्थानं मानवी जीवन सार्थकी झालं. महाराज म्हणतात तरीच जन्म यावे, काय करावे? दास विठोबाचे व्हावे. मी तुम्हाला एक प्रश्न विचार, चला खरं सांगा बाळासाहेब, माणसं पहिली चांगली होती की माणसं आता चांगली आहे? थोडासा विचार करा, वेळ देतो मी तुम्हाला. नाहीला उतरे, पहिलीला उतरे, आताच्याला उतरे असं. आणि आताच्याला काय रोग झालाय? मी आताच आहे, माझ्या सहित बोलतोय मी.
आपल्याकडे पहिले घ्यायचं म्हणजे दुसरीकडे लागत नाही. महाराजांचं बोलणं म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान, कोणाच्या अंगात बसेल सांगताच येत नाही. शर्ट काय त्यानं का तुमच्या करता शिवलेलं नसतो, कोणा करता शिवलेलं नसतो, पण तुमच्या अंगात बसला त्याला त्यांचा काय दोष आहे दुकानदाराचा. माणूस बरं जाऊ दे, चला अँगल चेंज करतो, अँगल चेंज करतो. माणसं पहिली चांगली होती की माणसं आता चांगली आहेत? या सोडून मी वेगळं विचारतो, काय माणसं पहिली समाधानी होती की माणसं आता समाधानी? बोला आता. बरोबर आहे? अहो सगळ्या सुखसोयी आता आल्या का पहिल्या होत्या? खरं सांगा, काय लबाडपणा झाला आपला? काय सोमनाथराव, सुखसोयी आता आहे का पहिल्या होत्या? आता आहे का नाही? सगळ्या सुखसोयी घरात आल्या, दारात आल्या, हातात आल्यात. बरोबर आहे, प्रत्येकाच्या घरात सुखसोयी आलेल्या आहे. पहिल्या लोकांच्या सुखसोयीचा विचार करूच नका. अहो या माय माऊलीनं मैल मैल जाऊन डोक्यावर पाणी आणलं. आणलंय का नाही? बघा आणलंय. आणि ज्यांनी आणले त्यांनीच माना डोलं, बाकीच्यांना कडवली. आणलंय आणलंय, बरोबर आहे. काहींनी माना डोलावलं म्हणजे आणलंय. त्या जुन्या जाणत्या माय माऊलीनं आणलेलं आहे पाणी. बरोबर आहे. आई मला एक सांगा, एका अंड्याने आणलं का दोन दोन अंड्याने आणलं? दोन दोन अंड्याने आणले. बरोबर आहे. त्याला जोडीची खेप म्हणतात. आताच्या बाहेर नाही काढणार बाई. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? जोडीची खेप, बरोबर आहे ना? हा, एका अंड्या, एखादी दष्टपुष्ट जर बाई असली ना, हांड्यावर हांडा, दोन दोन हांड्याने का घेत हांडा, तीन तीन हांड्यानं आणलं. हा, तीन तीन हांड्यानं मैल 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 जाऊन डोक्यावर पाणी आणलं. परिस्थिती आता तशीच राहिली का बदलली? प्रगती झाली, बदल झाला, अपडेट झालं. गावातल्या एकत्रित लोकांनी, पुढाऱ्यांनी, सगळ्यांनी एकत्रित येऊन विचार केला, चला अरे आमच्या माय माऊलीची पायपीट होती, मैल मैल जायची गरज ठेवायची नाही. आता काय करायचं? एक काम करूया, लोकसहभागातून, लोकवर्गणीतून म्हणा पैसा गोळा केला, कुठल्या तरी निधीत योजनेतून योजनेच्या माध्यमातून पैसा एकत्रित केला आणि काय केलं? काही नाही. अहो मैल मैल जायची गरज नाही. आपल्याच ओढ्याजवळ, नदीजवळ एखादी विहीर खोदू, विहीर खोदली. हो, आता मैल मैल जायची गरज नाही राहिली, प्रगती झाली. आता विहिरीवर पाणी भरायचं, घरी आणायचं. परिस्थिती तशीच राहिली का अजून सुधारली? अजून सुधारली. काय सुधारली? विहिरीवर जायची गरज नाही ठेवली. हो, त्याच विहिरीला पाईपलाईन झाली. ऐका ना, विहिरीवर पाणी भरायचं, घरी आणायचं असं नाही. पाईपलाईन झाली, मोटार टाकली, गावामध्ये कुठल्या तरी योजनेच्या माध्यमातून टाकी आली. आता ऐका ना, टाकी आली आणि टाकीच्या नळावर पाणी भरायची अशा प्रकारे व्यवस्था झाली. नदीवर जायचं नाही, विहिरीवर जायचं नाही, गावच्या टाकीवर, नळावर पाणी भरायचं, घरी आणायचं. अजून बदललं का तसंच राहिलं? अजून सुधारणा झाली. काय काय सुधारणा झाली? शरीराच्या संबंधाने नाही म्हणत मी, ऐका, काय काय सुधारणा झाली? पुन्हा त्यालाच पाईपलाईन झाली, प्रत्येकाच्या दारापुढे नळ आला. आता दारात भरायचं, मुरीत न्यायचं. अजून 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 बदल झाला. चला, अहो टाकीचा नळ मागे पडला, आला आणि अशा प्रकारे ग्रामपंचायत प्रत्येकाला व्यवस्था केली. प्रत्येकाच्या दारापुढे नळ आला. सकाळी 6 वाजता 7 वाजता ग्रामपंचायत पाणी सोडते, पाणी भरायचं, घरात आणायचं. परिस्थिती अजून सुधारली, मोरीत नळ आला. अजून काय सुधारणा? वरती पाईपलाईन झाली, वरती टाकी ठेवण्यात आली आणि आता पाहिजे त्या जागेवर नळाची व्यवस्था झाली. हो, आंघोळीच्या जागेवर वेगवेगळे नळ, भांडे धुण्याच्या जागेवर वेगळे नळ, कपडे धुण्याच्या जागेवर वेगळे नळ, स्वयंपाकाच्या जागेवर वेगळे नळ, पाहिजे त्या जागेवर नळाची व्यवस्था झाली. अजून काय बदल करायचा राहिला? आता फक्त बदल एवढाच करायचा राहिला, घरात एखादा पाहुणा आला आणि त्यानं जर पाणी मागितलं ना, नळच तोंडात द्यायचा. याच्यापेक्षा काय बदल करायचा अजून? आता ऐका, आता ऐका, मग मला सांगा, सुखसोयी पहिल्या होत्या का सुखसोयी आता आहे? आता आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळ्या सुखसोयीनं युक्त जीवन आता आहे. आता मला सांगा, सगळ्या सुखसोयीनं युक्त जीवन असूनही खरं सांगा तरी माणसं पहिली समाधानी होती की माणसं आता समाधानी आहे? बरोबर आहे ना? आता सांगा, समाधान का? दोनच गोष्टी महत्वाच्या कारण सांगायचे मला, ऐका, दोनच गोष्टी. का? हल्लीच्या लोकांकडे जे बघायला मिळतं त्या जुन्या लोकांकडे नव्हतं, जे म्हणजे हव्यास आणि प्रतिस्पर्धा. ही हव्यास आणि प्रतिस्पर्धेपायी माणसाने आहे ते समाधान गमावलेलं आहे. सांगा मला, सांगा मला,
माणसाला कपडे घालायला नाहीये म्हणून माणसं दुःखी आहे का असेच कपडे पाहिजे म्हणून माणसं दुःखी आहे? संपलं माझं कीर्तन. बोला आता, शेवट चालतंय. बोला, तुम्हीच सांगा. वहिनी साहेब, 9 रंगाच्या साड्या आता होत्या का पहिल्या होत्या का आता आहे? आता ऐका, मी सांगतो ऐका. तुम्ही काय आता का तुम्ही कधीतरी योग यावा कपाट उघडण्याचं आणि ते आमचे बंधू म्हणतात बोकांडीच येतं धावून साड्या. मी नाही म्हणलो, ते म्हणले. मी नाही म्हणलो. आमचे बंधू म्हणले. वा, बंधू म्हणले म्हणजे त्याच्यात आम्ही आलोच त्याच्यात. हा ऐका, हा आता बरं वाटन जरा ऐका. काय 9 रंगाची साडी आता आहे. आमची माय माऊली एका दिवसाला 3 रंगाची लुगडं नेसलेली आहे. नेसली का नाही? अहो, जीर्ण झालेलं वस्त्र, जीर्ण झालेलं ते पातळ लुगडं, एखादी चांगली बाजू कापून घ्यायची, असे 2-3 लुगड्याचं एक लुगडं 4-4 रंगाचे लुगडं नेसलेली माय माऊली मी स्वतः पाहिली आहे, मी स्वतः अनुभवलेली आहे. मी काय सांगतोय का? मग कपडे आता परिस्थिती बदलली. मला सांगा, कपडे घालायला नाहीये म्हणून माणसं दुःखी नाहीये, तर अशाच कपडे पाहिजे म्हणून माणसं दुःखी. सांगा मला, माणसाला जेवायला नाहीये म्हणून माणसं दुःखी आहे का असंच जेवायला पाहिजे म्हणून दुःखी आहे? असंच पाहिजे. पहिलं मागाशी बोललो ना मी, शेजारी एखाद्या उसनं पिठा आणलं जायचं, 4-5 भाकरी बनवायच्या. संध्याकाळी जेवण केलं तर गोरक्षेट संध्याकाळच्या जेवणाची पंचायत, सकाळी जेवण केलं संध्याकाळच्या जेवणाची पंचायत, रात्रीच्या जेवणाची पंचायत. 2.5-3 भाकरी सकाळी आणि राहिलेली 1.5 भाकर गुजराण म्हणून खऱ्या अर्थानं त्या पोट तिडकीचा विचार म्हणून तशा अर्थानं संध्याकाळसाठी भागवण्यासाठी ठेवायच्या. म्हणजे पहिलं काय खावं पर्याय नव्हता, आता काय खावं इतकी पर्याय आहे, ऑप्शन आहे. आता ऑप्शन आहे, पर्याय काय खावं. थांबवतोय आता, मला विस्तार करायचा नाहीये. आता मला सांगा, माणसाला राहायला घर नाहीये म्हणून माणसं दुःखी आहे का असंच घर पाहिजे म्हणून माणसं दुःखी? असंच घर पाहिजे. अजून वाक्य बोलू का? माझ्यासारखं घर गावात कुणाचं नसलं पाहिजे. अजून बोलू? मला बोलायचा विस्तार ऐका. महाराज म्हणतात, हव्यास आणि प्रतिस्पर्धा या 2 गोष्टी पायी माणसाने आहे ते समाधान गमावलेलं आहे. ज्याला कर्तृत्वाने मिळवता आलेलं आहे मिळवा, पण एकच आहे, हव्यास आणि प्रतिस्पर्धा त्याच्यामध्ये नसली पाहिजे, तर ती वास्तू आम्हाला शांती आणि समाधान देत असतं. हे सगळं वैभव आम्हाला शांत समाधान देत असतं. माझा बोलण्याचा इत्यर्थ एवढाच आहे, या जुन्या लोकांचा आदर्श तशा अर्थानं आहे, केवळ प्रपंचाकरिता जगली, कारण त्यांचं समाधान प्रपंचामध्ये केवळ नव्हतं, त्याच्याबरोबर हरिभक्ती होती, त्याच्याबरोबर परमार्थ होता. आणि हीच जीवनाची खऱ्या अर्थानं सार्थकता आहे. विठ्ठलची एक देखली. जीवनामध्ये किती कमवा, बोललो मी मगाशी, बाग बंगला ऐश्वर्य धन संपदा लौकिक प्रतिष्ठा सगळं कमवलं, पण तुमचा खऱ्या अर्थानं एवढ्यावर विनियोग नाही. तुमचं परमार्थ करता काय देणं आहे याच्यावर तुमच्या जीवनाची सार्थकता आहे. महाराज म्हणतात, तरीच जन्मा यावी काय करावे. महाराज म्हणतात, दास विठोबाची व्हावी. बघा, तो खूप आहे. माऊलीले गोड बोलतात, कणी आणि सोपटे कनसे लागली घनदाटे, काय करावी ती गोमटे ओसनगर. कंस भरपूर आहे, पण कंसाला एकही दाना नाही, किंमत राहिली शून्य. गावामध्ये घरं भरपूर आहे, घरामध्ये राहण्याकरता मनुष्य नाहीये, किंमत राहिली शून्य. ऐश्वर्य संपन्न मुलगा जन्माला आलेला, ऐश्वर्य भोगण्याकरता आयुष्य नाही, किंमत राहिली शून्य. वराड 8 ट्रक आलं, वराड सोबत नवरदेव आला नाही, किंमत राहिली शून्य. नतनी 5 तोळ्याचे घालण्यासाठी नाक नाहीये, किंमत राहिली शून्य. तसा प्रभू परमात्म्यानं दिला नरदी आहे, या देहात येऊन सगळं कमवलं. देवाचं भजन किंवा देवाकरता योगदान द्यायचं राहून गेलं. महाराज म्हणतात, आमच्याही जीवनाला खऱ्या अर्थानं किंमत राहिली शून्य. संपलं माझं कीर्तन. 2 मिनिटाचा विषय ऐका. तुकोबराय बोलतात, प्रपंचाकरिता जगतायत, चांगली भूमिका आहे, त्याच्यावर परमार्थ आहे, त्याहूनही श्रेष्ठ आहे. पण असं जर करायचं नसेल, बीटी महाराज म्हणू शकता का, असं जर करायचं नसेल, प्रपंचात राहून देवाची हरिभक्ती करणं सांगितलंय तुकोबरायांनी पहिल्या चरणात, पण याच प्रपंचात राहून केवळ प्रपंचात करिता जगायचं आहे, स्वतःच्या लेकरा बाळाकरिता जगायचं असेल ना, महाराज म्हणतात तुम्ही जन्माला आलेच पाहिजे असं काही नाही. कारण देवाचं नाव न घेणारे
कुत्रे डुकर भरपूर आहे. अभंगाचं दुसरं नाही घरी काय थोडे नाही घरी काय 2 मिनिटाचं कीर्तन ऐका. माझी सेवा संपली आता. ऐका 2च मिनिटाचं कीर्तन ऐका. सगळं कीर्तन बाजूला ठेवा. 1-2 मिनिटाचा विषय फक्त लक्षपूर्वक ऐका. मग अशी बोललो सगळं कमावलं, देवाकरिता भजनाकरिता वेळ मिळाला नाही. जीवनाला खऱ्या अर्थानं धन्यता नाही गाड्यानं. महाराज म्हणतात तो एक जीवनामध्ये मिळू द्या. तुम्ही जीवनामध्ये सगळं काही कमवल्यासारखं आहे, पण प्रपंच सगळ्या बाजूनं चांगला आहे, पण तेवढाच मिळवायचा राहिलेला आहे, अर्थात परमार्थ करायचा राहिला आहे. आमच्या जीवनाला शून्यता आहे. शेवटचा विषय बोलतो आणि शेवट संपवतो. प्रापंचिक दृष्टीनं विचार केला तर प्रपंचामध्ये आम्ही सगळं कमवलं, पण त्याला आधार जर कुणाचा असावा लागतो तो आईचा असावा लागतो किंवा बापाचा असावा लागतो, आई बापाचा असावा लागतो. आपण म्हणतो बडाय मिरवतो, हे मी कमवलंय, माझ्यामुळे असं घडलंय, मी नसतो तर असं घडलं नसतं, मी आणि माझं याच्यात गुंतलोय. पण एक लक्षात घ्या, याच्याही पलीकडे या सगळ्या कर्तृत्वाला जर आशीर्वाद खऱ्या अर्थानं असावे लागतात, ते आई वडिलांचे असावे लागतात. त्यांच्याही शिवाय जीवनाला पूर्णता नाही. 2च मिनिटाचा विषय ऐका. तुम्ही म्हणाल असं म्हणता म्हणता पार अर्धा मिनिट होऊन गेला. गणिताचा वर्ग चालू होता. गणिताचा वर्ग चालू होता. समोरच्या टेबलावर खडू ठेवलेला होता, चॉक खडू ठेवलेला होता. गुरुजींनी तो खडू हातामध्ये घेतला. फळ्याजवळ गुरुजी गेले. ऐका, उत्तर द्यायची तुम्हाला. इकडे बघा, काटकसर करू नका. चॉक हातामध्ये घेतला, तोफेच्या तोंडी बसलेली मंडळी लक्षपूर्वक ऐका. खडू हातामध्ये घेतला. गुरुजींनी एक चांक पुढे लिहिला, फळ्यावर लिहिला. त्या टेबलावर खडू ठेवला, चॉक ठेवला. समोरच्या बेंचवरचा बापू एक हुशार विद्यार्थी उठला. बापू हुशार असं नाही म्हटलं मी, तुम्हाला लावायचं लावा, काय अडचण नाही. ऐका, समोरच्या बेंचवरचा एक हुशार विद्यार्थी उठला, हातामध्ये खडू घेतला आणि त्या गुरुजींचा एक चांक होता ना, त्याच्या समोर एक शून्य पुढे लिहिला. सांगा मला संख्या किती झाली? वा, किती झाली? बोला ना. एवढंही कळत नाही का? हा, सगळे शून्य वाढीत झाले तुम्ही आणि एवढा शून्य कळत नाही. हा, बरोबर आहे. 10 संख्या झाली. 10 म्हणजे शून्याची किंमत किती झाली? किती झाली? मोठ्याने बोला ना. किती झाली? 10 ना. 10 नाही झाली, 9 झाली. त्याच्याकरता म्हणलं आवाज वाढवा. ऐका, सांगतो मी, सांगतो ऐका. बरोबर आहे. मला उत्तर देणारी माणसं पाहिजे. चुकलं तरी चुकू द्या, चुकलं तरी चालेल, पण मला पुढे उत्तर देणारी माणसं पाहिजे. मला तुमच्यामुळे बरं वाटू राहील जरा. ऐका ऐका, एक शून्य पुढे लिहिला. संख्या झाली 10, बरोबर रास्त. पण संख्या झाली 10 आणि शून्याची किंमत किती झाली? तर शून्याची किंमत किती झाली? 9 झाली. आता ऐका, अजून एक विद्यार्थी उठला, खडू हातामध्ये घेतला, अजून एक शून्य पुढे त्याने लिहिला, शून्य पुढे लिहिला. आता मला सांगा संख्या किती झाली? बरोबर, संख्या झाली 100. आणि आता मला सांगा शून्याची किंमत किती झाली? बोला ना तुम्ही. शून्याची किंमत किती झाली? 98. तुम्ही लयच घसरले. हा, म्हणजे तुम्ही मला गुरपटात पाडताय का तुम्हाला खरंच शाळा कमी शिकलेली? ऐका 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 ऐका, किती झाली? आधी तुम्ही किती म्हणले? 99. 99 नाही झाली, 98 नाही झाली. शून्याची किंमत 9 झाली, 90 झाली. 90 झाली. मलाच गुरपटत पाडलं बरोबर. 90 झाली. 10 नाही झाली, 90. 10. हा 10. ऐका इकडे, 10 सांगतो तुम्हाला. थांबा, डोक्यावर 10 राहिले नाही. आता इकडे बघा, ऐका ऐका. हा, काय विषय? आता ऐका, तुमच्या ध्यानात आणून घेतो म्हणजे लक्षात येईल. हे बघा, पहिले 10 होते ना, शून्याची किंमत 9, एक वजा करावं लागला. पहिले एकाचं अस्तित्व होतं ना. आता शून्य लिहिला, 100 ही संख्या झाली, पण पहिले 10 वजा करावे लागणार आहे ना, त्यांचं अस्तित्व आहे ना, मग 90. नाही कळलं का? चला, अजून एक विद्यार्थी उठला. आणि जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत विद्यार्थी उठवतच राहतो. ऐका, एक विद्यार्थी उठला, समोरच्या टेबलावरचा अशा प्रकारे खडू उचलला, पुन्हा एक शून्य पुढे लिहिला. आता मला सांगा संख्या किती झाली? पटकन बोला, संपली वेळ. 1000. आणि आता मला सांगा शून्याची किंमत किती झाली?
आता तुम्ही हुशार झाला. हा, आता तुम्ही हुशार झाला. तेवढे ट्युशनचे पैसे देऊन टाका. मी तुम्हाला हुशार बनवलं. आता ऐका ऐका. संख्या झाली 900, संख्या झाली 1000 आणि शून्याची किंमत 900 झाली. ऐका, 9, 90 आणि 900 ह्या किमती तुम्ही कशाच सांगितल्या? शून्याच्या सांगितल्या, बरोबर आहे. शेवटच्या बेंचवर एक हुशार नाही बिलिंदर कार्ड बसलेलं होतं आणि बहुतेक बिलिंदर कार्ड शेवटच्या बेंचवरच बसलेले असतात. आणि शेवटच्या बेंचवरचे काय म्हणतात माहिती का पुढच्यांना? हे पुढचे काही शहाणे आहे का? असे मी नाही म्हणत, मागच्या बेंचवरचे म्हणत असतात. ऐका, ते मागच्या बेंचवरचं उभं राहिलं, तो म्हटला आता बिलिंदरपणा सांगून, त्यांचा बिलिंदरपणा सांगून वेळ घेत नाही, कारण ते कीर्तना करता स्पेशल ठेवलेले असतात, राखीव ठेवले असतात सप्त्यातल्या कीर्तना करता. ऐका, ते उठलं, तो म्हटला आम्ही सुद्धा काहीतरी प्रयोग करणार, आम्ही सुद्धा काहीतरी प्रयोग करणार. या समोरच्यानी वेगळी उत्तर दिली, आम्ही काय कमी आहे का? ते पोरग जसं धावत पळत पुढे आलं, समोरच्या टेबलावर खडू ठेवलेला होता ना, पटकन धावत पळत जसं आलं, ते खडू होता ना, खडू, तो खडू नाही उचलला, डस्टर उचललं, फळ्याजवळ गेलं आणि तो गुरुजींचा एकचा अंक होता ना, तो एकचा अंकच पुसून टाकला. आता मला सांगा, शून्याची किंमत किती झाली? काय लाबाड बोलताय? हा, एका मिनिटात पार्टी बदलवली, रात्रीतून वातावरण बदललं. ऐका 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 ऐका, काय बोलतोय? आता तुम्ही काय म्हटला? शून्याची किंमत 9, 90, 900 आणि आता तुम्ही म्हणता शून्याची किंमत 0. तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. मधला एक विद्यार्थी उठला, शेवटचं मधला एक विद्यार्थी उठला, हातामध्ये पुन्हा खडू घेतला, त्या फळ्याजवळ येऊन त्या गुरुजींचा एक अंक पुसलेला होता ना, त्या एकच्या त्या पुसलेल्या जागी त्यानं काय केला? एक मोठा शून्य त्या ठिकाणी लिहिला, बाकीच्या शून्यांपेक्षा मोठा शून्य त्या ठिकाणी लिहिला. कारण असं आहे, छोट्या शून्यापेक्षा मोठ्या शून्याची किंमत 50% जास्त असते. असते का? नसते ना? वा, शून्य छोटा असू द्या किंवा शून्य मोठा असू द्या, त्या शून्याची किंमत ही शून्यच असते. पण त्याच शून्याला 9, 90 आणि 900 ही जर किंमत मिळून घ्यायची असेल ना, त्या शून्यानं एकाचा आधार घेतला पाहिजे. एकाचा आधार घेतल्याचा परिणाम शून्याची किंमत ही 0 नाही राहिली, 9, 90 आणि 900 झाली. तद्वत तुमचं माझं प्रत्येकाचं जीवन आहे. प्रापंचिक दृष्टीने विचार केलं, सगळं वैभव आम्ही कमवलेलं आहे असं आम्ही म्हणतो, पण एक लक्षात घ्या, या सगळ्या आधाराला आशीर्वाद बापाचा असावा लागतो, आईचा असावा लागतो. प्रापंचिक दृष्टीने बोललो, पारमार्थिक दृष्टीने बोलतो, प्रपंचाकरता सगळं जगलो, पण देवाकरता वेळ दिला, कारण त्याच्याशिवाय आमच्या जीवनाला धन्यता नाहीये. म्हणून महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोये. येरती माई के दुःखाची जनते, नाही अधियांती अवसानी. विठोबा रखुमा.